रील्स बनवण्याची क्रेज सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते। नाशिकच्या रस्त्यावरती सध्या काही तरुण रील्स बनवताना दिसतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र हे तरुण कुठल्याही सेलिब्रिटी किंवा नेत्यांचे रील्स बनवत नाहीयेत, तर शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांचे रील्स बनवतात। नाशिक शहरामधील खड्ड्यांच्या प्रश्नांवरती माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती। मात्र त्यानंतरच सुनावणीच्या दरम्यान नाशिक महानगरपालिका प्रशासनाने खड्डे बुजवले जात असल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केलं। महानगरपालिकेच्या या दाव्याला याचिकाकर्ते दशरथ पाटील यांनी आक्षेप घेतला। महानगरपालिकेचा दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे, स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियांचे रील सध्या बनवले जात आहेत। यासोबतच गुगल मॅपसह फोटो सुद्धा काढले जात आहेत आणि हे सगळं पुरावे म्हणून न्यायालयामध्ये आता सादर केलं जाणार आहे। तर महानगरपालिका एकीकडे खड्डे बुजवत असल्याचा दावा करते, मात्र दुसरीकडे नाशिकमधल्या या रस्त्यांची परिस्थिती अजूनही खड्डेमय असलेलीच बघायला मिळते। माजी महापौर असणाऱ्या दशरथ पाटील यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि यानंतर सध्या नाशिकच्या रस्त्यांवरते असणारे जे खड्डे आहेत त्याचे रील्स सध्या बनवले जात आहेत। नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा या रील्सच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत आणि न्यायालयामध्ये हेच सगळं पुरावे म्हणून सादर केलं जाणार आहे। तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती, मात्र अजूनही रस्त्यावरचे खड्डे जैसे थे दिसतायत। गेल्या 3ऱ्या पावसाळ्यापासून नाशिक शहर हे पूर्णपणे खड्ड्यात गेलेलं आहे। सामान्य नागरिक बोललाय तरी महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाहीये। यांनी प्रतिज्ञापत्र दिले कोणी महापालिकेच्या प्रशासनाने, पण ते रस्ते दुरुस्त झालेले नाही। महापालिका प्रशासन आमच्या नाशिककराच्या जनतेच्या पैशातून 2-2 वेळेस 3-3 वेळेस ते रस्ते करते, तरी ते टिकत नाही। किती चित्रीकरण झाले आणि अजून किती भाग बाकी? आम्ही आतापर्यंत मला वाटतं 246, 150 म्हणजे कमीत कमी 750च्या पुढे आमचे रस्ते झाले शहरातले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।